फलटण नगर परिषद म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर 91 साली नगराध्यक्ष झालेल्या रामराजेंनी राज्याच्या राजकारणात मोठी झेप घेतली। ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, राज्याचे जलसंपदा मंत्री होते, अनेक जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि विधान परिषदेचे ते सभापती देखील झाले। सर्वोच्च असं पद त्यांनी भूषवलं। काही जणांनी कटकारस्थानं केली त्यांच्या विरोधात, पण मी एक सांगतो, शेर कभी बुढ़ा नहीं होता है, चाहे वो जंगल का हो या राजनीति का हो, शेर शेर ही रहता है। रामराजांनी सुरू केलेली समाजसेवा, त्यांनी सुरू केलेलं विकास पर्व आपल्याला श्रीमंत अनिकेत राजेंच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पुढे न्यायचं आहे। अनिकेत राजे उच्च शिक्षित आहेत, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस केली त्यांनी। ते अभ्यासू असल्यामुळे रखडलेली सर्व कामं ते पूर्ण करतील असा विश्वास तुम्हाला मी द्यायला आलोय, असा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय। जनसेवेच्या 4 पिढ्यांचा वारसा लाभलेलं हे राजे कुटुंबीय निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आहे। मला विचाराल तर मी सांगेन, आजचा दिवस हा फलटण वासियांसाठी शुभ संकेत आहे, शुभ शकुन आहे। यालाच म्हणतात दुधात साखर किंवा सोने पे सुहागा। आणि म्हणून सुदैवाने एक प्रगल्भ नेतृत्व निंबाळकर घराण्याकडून फलटणला आधीच मिळाले। त्यात आता शिवसेनेचा हा भगवा रंग मिसळला आणि त्यामुळे हा भगवा रंग विकासाचा आहे, प्रगतीचा आहे, समृद्धीचा आहे। आणि तुम्ही धनुष्य बाणाला मतदान करा, बाकी विकासाची जबाबदारी माझी।